प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 27 डिसेंबरच्या भागामध्ये इकडे कोमल किचनमध्ये कॉफी करत असते। त्याच वेळेला तिने दूध गरम करत ठेवलेलं असतं, पण तिचं लक्षच नसतं। कॉफी फेटत फेटत ती डोक्यामध्ये तिचे कालचे झालेले सगळे विचार करत असते आणि तिचं या सगळ्यामध्ये दुधाकडे लक्षच नसतं। त्याच वेळेला दूध उतू जात असतं आणि तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त विचार असतात ते अभिषेकचे। अभिषेक काय काय बोलला होता, प्रेमाने कशा पद्धतीने तिच्याशी बोलला होता आणि ते सगळं खोटं होतं का? तिचं मन मानायलाच तयार नसतं की हे सगळं खोटं होतं। अभिषेक आपल्यासोबत इतकं खोटं वागू शकतो। आणि त्याच वेळेला तिचं लक्ष नसताना सावनी म्हणते, कोमल कोमल काय चाललंय? अगं दूध उतू चाललंय बघ। आणि असं म्हटल्यावरती सावनीच्या एकदम आवाजाने कोमल दचकते आणि दुधाचं गरम झालेलं पातेलं आपल्या हातानेच उचलते आणि तिचा हात भाजतो। मग धावत पळत सावनी येते आणि काय करतेस कोमल? अगं हात भाजला ना तुझा। हा सगळा आरडाओरडा ऐकून इकडे इंद्रा, स्वाती सगळेजण धावत पळत बाहेर येतात। काय झालं काय झालं यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते, काही नाही, कोमलचं लक्ष नव्हतं आणि ना तिने दुधाचा गरम टोप उचलला। असं म्हटल्यावरती आता सगळेजण कोमलला औषध वगैरे लावायला लागतात। त्यावरती सगळेच जण कोमलकडे पाहत असतात। कोमलला रडू कोसळतं। रडताना कोमलला आदल्या दिवशीची आठवण म्हणजे साखरपुड्याची आठवण येते आणि कोमल आता रडत रडत बोलायला लागते, त्या दिवशी माझा हात भाजणार तर अभिषेकने स्वतःच्या हातावरती तो गरम तवा घेतला, त्याला किती भाजलं असेल आणि त्याने सुद्धा माझ्यासाठी हे सगळं केलं, म्हणजे त्याचं माझ्यावरती प्रेम नव्हतं हे मी कधीच मान्य करू शकत नाहीये। प्रेम असल्याशिवाय तो असं वागेल का? आणि त्यावेळेला त्याच्या हाताला पण किती चटका बसला होता आणि खरंच माझ्यासाठी हे तो का करेल? प्रेम असल्याशिवाय तो असं का वागेल? मला खरंच कळत नाहीये काय खरं काय खोटं। जो माझ्याशी वागला ते खोटं की आत्ता वागला ते खरं, मला खरंच कळत नाहीये। कोमलच्या डोक्यातून अभिषेकचा विचार जाता जात नसतो। ही गोष्ट आता घरच्यांना समजत असते आणि आता मुक्ता जास्त अस्वस्थ होत असते। काय करायचं या सगळ्यामध्ये? कोमलला बाहेर काढण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, पण काय? कोमलच्या डोक्यातून अभिषेकचा विचारच जात नसतो। ती सारखी 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 एकच गोष्ट बोलत असते की माझ्याशी अभिषेक असं वागला ते खरंच खरं होतं का? हे सगळं चालू असताना तिकडे आता सागर येतो। सागर आणि मुक्ता दोघ जण हे गोष्ट ऐकतात। कोमल अजूनही अभिषेकला विसरू शकली नाहीये ही गोष्ट समजल्यावरती सागर अस्वस्थ होतो। तोपर्यंत इकडे आता स्वातीला सागर सांगतो, जा कोमलला आतमध्ये घेऊन जा बरं। असं म्हटल्यावरती स्वाती आता कोमलला आत घेऊन जाते। स्वातीने कोमलला आत घेऊन गेल्यावरती मग आता इकडे चिडलेली इंद्रा शकूला कॉल करते। ज्या शकूने हे स्थळ आणलेलं असतं त्या शकूला कॉल करून ती म्हणते, काय ग शकू, काय करस तू हे सगळं? माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंस। माझी मुलगी रस्त्यावरती पडली होती काय ग, म्हणून तू तिच्यासाठी हे असं स्थळ पाठवलंस? अगं घरी बघायला ये, माझ्या मुलीची काय अवस्था झालेली आहे म्हणजे तुला समजेल। तू लवकरात लवकर बघ ये, का हे स्थळ आणलंस, का त्याला पाठवलंस? अगं किती नालायक निघाला तो मुलगा आणि त्याचं ऑलरेडी लग्न झालं होतं। आई वडिलांनी माझ्या मुलीचा अपमान केला आणि त्यानंतर त्यांनी येऊन हे असे घाव दिले। अजूनही माझी मुलगी या सगळ्यातून बरी झाली नाहीये। असं म्हणत आता ती शकूवरती चिडत असते, आरडत असते, ओरडत असते। तितक्यात तिथे मुक्ता येते आणि तो फोन घेऊन ठेवते। मुक्ता आपल्या हातामध्ये फोन घेते आणि त्यानंतर इकडे आता ती इंद्राला सांगायला लागते, मम्मी जर ना हे सगळे सिच्युएशन आपल्यावरती आलेली आहे तर ते आपलं प्रारब्ध आहे। आपण या सिच्युएशन मध्ये दुसरं कोणाला ब्लेम करण्यात काहीच अर्थ नाहीये, त्यामुळे तुम्ही दुसरं कोणालाही ब्लेम करू नका। असं म्हणत मुक्ता तिच्या हातून फोन घेते आणि तिला समजवत लागते। सावनी विचार करते, करा तुम्हाला जो घाव मी दिलाय ना तो घाव बघताना मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू, या सगळ्यामध्ये तुमचं ही अवस्था बघून मी खूप 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 खुश आहे। असं म्हणत इकडे सावनी खूप खुश होत असते। हे सगळं चालू असताना इकडे आता इंद्रा खूप अस्वस्थ होते। इंद्राला आता इकडे मुक्ता सावरत असते। सागर हे सगळं पाहत असतो आणि सावनी मजा बघत असते। तोपर्यंत रूम मध्ये आल्यावरती सागर म्हणतो, मुक्ता काय चाललंय हे? म्हणजे बघताय ना ती अजूनही अभिषेकला विसरूच शकली नाहीये। अभिषेकला विसरू शकली नसल्यामुळे आता आपण तिला या सिच्युएशन मधून कसं बाहेर काढायचं मला खरंच कळत नाहीये।
मुक्ता सांगते हो ना, ही सिच्युएशन कशी हँडल करायची ते आपल्याला करायलाच पाहिजे, पण त्या सगळ्यामध्ये सावनीला सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकवायला पाहिजे. ती जे काही वागते ना या सगळ्यामध्ये मला तर तिचा खूप राग यायला लागलेला आहे. सागर म्हणतो हो, पण कोमलचं बघताय ना, ती अभिषेकच्या विषयातून बाहेरच यायला मागत नाहीये. सतत डोक्यामध्ये अभिषेकचा विषय असतो. त्यावरती मुक्ता म्हणते काळजी करू नका, काळ हे सगळ्यावरती औषध असतं. काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यातून तिला बाहेर काढूया. यावरती आता इकडे सागर म्हणायला लागतो पण बघितलं ती अभिषेकला विसरूच शकत नाहीये. काहीही झालं तरी डोक्यामध्ये तिच्या फक्त अभिषेकचाच विचार आहे. त्यावरती मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी कोमल सोबत बोलते आणि तिला या सगळ्यातून मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. सागर म्हणतो मला तुमच्यावरती विश्वास आहे, काहीही झालं तरी तुम्ही तिला या सिच्युएशन मधून बाहेर काढाल. मुक्ता म्हणते खरंच आपण चुकलो का, आपल्या कोमलच्या बाबतीत हे घडू द्यायलाच नको होतं आपण. असं म्हणत मुक्ता आणि सागर दोघ जण बोलत असताना इकडे आता एक सिच्युएशन बदलणारी घटना घडणार असते. आतापर्यंत कोळी कुटुंबावरती आलेलं सगळं संकट, या संकटातून मार्ग निघण्यासाठी जणू काही देवासारखाच मिहीर धावत आलेला असतो. मिहीर हातामध्ये बुके घेऊन धावत पळत येतो आणि कुठे आहेत सगळे, सगळे कुठे आहेत, कोमल कुठे आहे, कोमलला बोलवा, कोमलला बोलवा असं म्हणत तो आरडाओरडा करायला लागतो. इंद्राला कळतच नाही की नक्की काय चाललंय ते, की या सगळ्यामध्ये आता हा कोमलला का बोलवत आहे आणि याला माहित नाहीये का की कोमलचं लग्न मोडलेलं आहे ते, तरी सुद्धा हा इतका आरडाओरडा करत का आलाय. त्यानंतर मिहीर काही थांबत नाही, कोमल ये बस इकडे, कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं मी सिंगापूरला गेलो होतो ना, पण आल्यावरती मला अशी जबरदस्त बातमी मिळाली. त्यावरती स्वाती म्हणते काय ग मम्मी, हा काय डोक्यावर पडलाय का, आपण या सगळ्यामध्ये जे काही करतोय त्याबद्दल ह्याला माहित नाहीये का की कोमलचं लग्न मोडलंय. हा सिंगापूरला गेला होता ना कामासाठी, त्यामुळे ह्याला माहित नसेल का, पण ह्याला आल्यावरती तरी कोणीतरी सांगितलं असेल ना की कोमलचं लग्न मोडलंय, मग हा अशा पद्धतीने का बरं रिॲक्ट करतोय. त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते मन्ना पण काय करत नाही है, आणि असं बोलून ओगास त्या कोमलच्या जखमेवरची खपली निघाली तर, असं म्हटल्यावरती स्वाती म्हणते आपण ह्याला थांबवूया, काही बोलण्यापासून आता आपण याला तोंड बंद करूया. तोपर्यंत सावनी विचार करत असते काय झालंय ह्याला खरंच माहित नाहीये का की कोमलचं लग्न मोडलेलं आहे, हा असा का वागतोय. असं म्हणत आता इकडे सगळेच जण म्हणजे मिहीरच्या वागण्याचं आश्चर्य वाटून घेत असतात. तोपर्यंत आता इकडे मुक्ता आणि आता सागर पण येतात. तोपर्यंत हातामध्ये असलेला बुके तो कोमलच्या समोर ठेवतो आणि इंद्रा समोर येते. इंद्रा बाजूला येऊन बसते. काय रे, तुला माहित नाही का काल काय झालं ते, तू सिंगापूरला गेला होतास म्हणून कदाचित तुला या गोष्टीबद्दल खरंच काही माहित नसेल. मी तुला तेच सांगायला आले, तू न या सगळ्यामध्ये कोमलला हा बुके का देतोयस, काय असं घडलंय. असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो अगं थांब मावशी, मी तुला सांगतो काय आहे ते. इंद्रा म्हणते अरे तुला माहिती आहे ना, काल आपल्या कोमलचं लग्न मोडलेलं आहे ते, अभिषेक रावांसोबत असलेलं लग्न तिचं मोडले म्हणून. यावरती आता पुन्हा विषय नको म्हणून मिहीर म्हणायला लागतो मला सगळं माहिती आहे, पण मी आता जे सांगणार आहे ना ते तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही सगळ्यांनी या ह्याच्यामध्ये आता जे काही आहे ते एक्सेप्ट करा आणि खूप आनंदाची बातमी आहे. तोपर्यंत इकडे आता सागर आणि मुक्ता येतात. आनंदाची बातमी म्हटल्यावरती काय झालं मिहीर, कसली आनंदाची बातमी, कशाबद्दल बोलतोयस तू. मिहीर काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, कोणालाच काही कळत नसतं, कारण मिहीर काय बोलतोय हे कोणाला समजतच नसतं. त्यावरती मिहीर म्हणतो आहात कुठे तुम्ही, मी ज्या वेळेला सिंगापूरवरून आलो ना तेव्हाच मला ही बातमी कळली. अरे CA चा रिझल्ट लागलाय आणि आपली कोमल CA झाले, CA. असं म्हटल्यावरती सगळ्यांना इतका आनंद होतो, कुठेतरी दुःखाच्या ह्याच्यामध्ये एक आनंदाची लकेर आता आलेली असते आणि त्यामुळे सगळेच जण खूपच खुश असतात आणि आता सगळेच जण खुश होऊन इकडे कोमलकडे पाहायला लागतात. इंद्रा म्हणते काय तू इतकी चांगली बातमी घेऊन आला, स्वाती, लकी, कोमल सगळेच जण खुश होतात आणि त्यासाठी लगेचच आपल्या हातामध्ये असलेला बुके तो कोमलच्या समोर करतो आणि हे बघ कोमल खूप 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 अभिनंदन तुझं, असं म्हणत तो कोमलला आता पुन्हा कॉंग्रॅच्युलेट करत असतो. तोच काय सगळेच जण खुश होतात आणि कोमलला कॉंग्रॅच्युलेशन्स करायला लागतात.
कारण या दुःखाच्या क्षणात, अशा आनंदाच्या क्षणांची खरंच सगळ्यांना, सगळ्या कुटुंबियांना गरज असते. मग बुके देत तो म्हणतो, कोमल तुझं खूप 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 अभिनंदन. यावरती लकी म्हणतो, नाही नुसतं असं अभिनंदन किंवा आता तिला आता फक्त कॉंग्रॅच्युलेट करून आपल्याला चालणार नाहीये. आपण काय करायचं माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये जंगी पार्टी करायची आहे. काय चालेल ना, सगळ्यांनी मिळून जंगी पार्टी करूया. असं म्हटल्यावरती मिहिर म्हणतो, तर पार्टी तर व्हायलाच पाहिजे, पण तोपर्यंत हे घ्या. आता असं म्हणत तो बुके देतो. त्यावरती मिहिर म्हणतो, हे बघ, पार्टीला आपण जायचं, तू, मी, मिहिर, कोमल, स्वातीताई आणि मम्मी, आपण जाऊया. यावरती सागर म्हणतो, काय रे, कोण कोण, परत सांग. त्यावरती मिहिर आता सांगायला लागतो, मी, कोमल, स्वातीताई, हा आणि वहिनी राहिली. आणि तो मुद्दामच आता इकडे सागरचं नाव घेत नसतो. सागर म्हणतो, हो का, जा जा, मग तुम्हीच जा. पण यावरती लकी म्हणतो, हो आम्ही जाऊ, पण बिल तुला पाठवू बरं का. सागर म्हणतो, हो काय रे शहाण्या, म्हणजे मला बिल पाठवणार, नेण्याची वेळ येते तर मला तुला नेणं होत नाहीये. यावरती आता इकडे लकी म्हणतो, नाही रे दादूस, मी तर फक्त मजा करतोय, आपण सगळेजण जाऊया. त्यावरती स्वाती म्हणते, हो दादूस, इतकी आनंदाची बातमी आहे, आपण सगळे जाऊया ना. त्यावरती सागर म्हणतो, नको नको, खरंच मी नाही येत आहे, म्हणजे तुम्ही लहानांनीच जा ना, तू, कोमल, मिहिर, तुम्ही सगळ्यांनी जाऊन आता एन्जॉय करा, आम्ही काही येत नाहीये. मी, आई आणि आता मुक्ता, आम्ही येत नाहीये. स्वातीताई तू पण जा. असं म्हणत आता पार्टीचं ठरतं. तोपर्यंत इकडे सावनी विचार करते, आता ह्या सगळ्या आनंदामध्ये भंग कसा करायचा. मग काय, मग सावनी त्यातला पेढा घेते. पेढा घेऊन कोमलला तो पेढा भरवते, घे कोमल, तुझं खूप 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 अभिनंदन. या सगळ्यामध्ये खरं सांगू का, तर मला खूप आनंदाचा धक्काच बसलाय. म्हणजे काल जे काही घडलं ना, त्याच्यानंतर ही आनंदाची बातमी येणं खूप गरजेचं होतं. आता खरं तर सावनीला कालचा विषय काढायची काही गरजच नसते, पण मुद्दाम डिवचण्यासाठी सावनी या सगळ्यामध्ये तो विषय सारखं काढत असते, जेणेकरून सगळ्यांना वाईट वाटेल आणि जास्त कोमलला वाईट वाटेल. आणि ती म्हणते, आता काय, आता तू CA झालीस, तुला चांगला जॉब मिळेल, मग काय, मग तुला लग्नाची तरी कसली गरज आहे. तुला लग्नाची काहीही गरज नाहीये. मी खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये आता ना तू इंडिपेंडेंट होशील. अभिषेक सारखे 100 मुलं तुला मिळतील आणि त्यामुळे तू चिंता करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता आणि सागरला खूप राग येतो. सारखं तिला आता अभिषेकचा विषय काढायची काय गरज आहे. कोमल जर का हा विषय विसरलेली आहे, तर या सगळ्यामध्ये हिने तो विषय काढायची गरज काय. त्यावरती आता इकडे तिला मिहिर थांबवतो. मिहिर म्हणतो, काय चाललंय तुझं, तुला हा विषय काढायची काय गरज आहे. मिहिर तिला टोकतो. त्यावरती सावनी म्हणते, काय झालं, अरे मी चांगलं तेच बोलते ना. इतका चांगला जॉब लागल्यावरती काय कळायचंय तिला, तो कोण असला, अभिषेक असला आणि काय असला. असं म्हणत पुन्हा ती अभिषेक असा विषय काढते. आणि मिहिर तिला गप्प बस म्हणून सांगत असतो, पण गप्प बसायचं नाव काही ती घेत नसते. मुद्दामच हा विषय काढून तिला डिवचायचं काम करत असते. मिहिर म्हणतो, बाद झालं, तिच्या मनावर ते परिणाम होईल असं कोणतीही गोष्ट तू बोलणार नाहीयेस, गप्प बस. त्यावरती आता इकडे सावनी म्हणते, नाही रे, माझं असं काही इंटेन्शनच नव्हतं, मी आपलं सहज तोंडातून निघून गेलं ते बोलले. यावरती मिहिर म्हणतो, निघून गेलं ना तोंडातून, पण आत्ता तरी गप्प बसण्याचं ऑप्शन तुझ्याकडे आहे ना, मग आता गप्प बस ना तू. हे सगळं पाहिल्यावरती मुक्ताचा राग खूप अनावर होतो. आतापर्यंत मुक्ता हे सगळं सहन करत असते, जाऊ दे, होईल, सावनी सुधारेल किंवा तिला धडा शिकवू. पण आता मुक्ता विचार करते, नाही, काहीही झालं तरी सुद्धा या सावनीला असं तसं सोडून मला बिलकुल चालणार नाहीये. तोपर्यंत मिहिर म्हणतो, हे बघ कोमल, तू काळजी करू नकोस, हिचं बोलणं मनावरती घेऊ नकोस, तुझ्या आनंदामध्ये तू एन्जॉय कर. यावरती इंद्रा सांगायला लागते, खरंच माझ्या लेकीसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्या लेकीला या सगळ्यामध्ये आता मात्र खूप छान आता CA झाल्याची आनंदाची बातमी मिळालेली आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी खुश होते आणि ती विचार करते, काहीही झालं तरी सुद्धा मी सारखी या सगळ्यामध्ये नाव घेत राहणार आहे अभिषेकचं.
जेणेकरून मी सारखी अभिषेकचं नाव घेईल ना तेव्हा हिला त्रास होईल आणि हिला त्रास झाला की घरच्यांना पण त्रास होईल आणि हेच मला हवं आहे आणि त्याच कारणासाठी मी हे करतच राहणार आहे असं म्हणत ती सारखी सारखी हे बोलत असते आणि त्यामुळे आता इकडे मुक्ता चिडते आणि मुक्ताने फायनल कॉल घेतलेला असतो। आज काही झालं तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये आता जे काही करायचं ते ठरवून तिने आता ठरवलेलं असतं आणि मग पुढचे नाटक सुरू होतं। सावनी आणि आता इंदिरा आणि स्वाती हे तिघ जण असतात, बाकी सगळे जण पार्टीसाठी गेलेले असतात। त्यावेळेला मुक्ता धावत पळत सागरच्या इकडे ते सागर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। सागर म्हणतो काय झालं? यावरती मुक्ता म्हणते पोलीस स्टेशनवरून कॉल आला होता, पोलीस स्टेशनवरून कॉल आलाय, आपल्याला बोलवलेलं आहे। यावरती सागर म्हणतो का बरं, आपल्याला का पोलीस स्टेशनला बोलवले? यावरती मुक्ता सांगायला लागते अहो अभिषेक आहे ना त्यांनी या सगळ्यामध्ये आता आपला साथीदाराचं नाव सांगितलेलं आहे, आपला साथीदार कोण आहे काय आहे या सगळ्याबद्दल त्याने आता सांगितलेलं आहे आणि तो आपल्याला सुद्धा बोलवायला निघालाय। आता मात्र सावनी घाबरते, साथीदार म्हणजे आता आपलं नाव घेतलं की काय, नक्की काय घडलंय असा विचार करत ती या सगळ्यामध्ये अस्वस्थ असते। तोपर्यंत इकडे आता सागर म्हणतो पण त्याची साथीदार अनुजा ना, अनुजाचं नाव सांगितलं असेल त्यांनी। यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते नाही अनुजाचं नाव वगैरे नाही घेतलेलं आहे, नाव घेतलंय वेगळ्याच व्यक्तीचं। अनुजा तर आपल्याला मदत करत होती ना, मग तो अनुजाचं नाव कसं काय घेईल? अनुजा सोडून दुसरी एक कोणीतरी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव घेतलंय, चला आपल्याला लवकर जायला पाहिजे। आता सावनी हदरते आणि ती विचार करते काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायला पाहिजे आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती मी या सगळ्यामध्ये काहीतरी करू शकते। सागर म्हणतो जी कोणी ती व्यक्ती असेल ना त्या व्यक्तीला मी सोडणार नाही म्हणजे नाही, काहीही झालं तरी सुद्धा ती व्यक्ती या घरामध्ये आता म्हणजे तिला त्रास देणारी व्यक्ती मी चांगलाच धडा शिकवेन। यावरती इंदिरा म्हणते हो सागऱ्या जा, तू जा, काही झालं तरी त्या व्यक्तीला सोडू नकोस। मग मुक्ता सावनीकडे पाहते आणि सावनी तू कितीही नाटकं करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी या सगळ्यामध्ये तुला काही आम्ही सोडणार नाही म्हणजे नाही असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच चिडलेली असते। मग दोघं जण बाहेर पडतात। तोपर्यंत मिहिका फोनवरती बोलत असते आणि फोनवरती बोलता बोलता मिहिका सांगत असते मिहिर हे माझं बाळ आहे ना माझ्या पोटात ते तुझं आहे, हे बाळ आपल्या दोघांचं आहे। कधीपासून मला ही गोष्ट तुला सांगायची होती पण ही गोष्ट मला तुला काही सांगताच आली नाहीये, पण आज मी तुला सांगते आपल्या प्रेमाचं प्रतीक, आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या पोटामध्ये अंकुरत आहे आणि आता माझ्या बाळाला, आपल्या बाळाला तुझी गरज आहे। काहीही झालं तरी तुला या सगळ्यामध्ये आता जवळ माझ्या यायलाच पाहिजे, हे बाळ एक्सेप्ट करायलाच पाहिजे। काय माहिती माझ्या पोटातलं बाळ आपलं आहे हे कळाल्यावरती तू हे बाळ एक्सेप्ट करशील नाही करशील, मला खरंच सगळ्या गोष्टींचं आश्चर्य वाटत आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता फोनवरती बोलत असते। पण ॲक्च्युली फोन काही लागलेलाच नसतो, फोन लागलेला नसतो कारण या सगळ्यामध्ये ती फक्त फोनवरती बोलण्याची प्रॅक्टिस करत असते आणि ती विचार करत असते काय करू या सगळ्यामध्ये, मी खरंच फोन लावू का, फोन लावून या सगळ्यामध्ये सगळ्यांना खरं सगळं सांगू का, पण काय करू, मिहिर खरंच विश्वास ठेवेल, काय करू काय नको करू। या सिच्युएशनमध्ये अडकलेली मिहिका या सगळ्यामध्ये काहीही बोलायला किंवा काहीही समजायला कॅपेबल नसते किंवा तिला या सगळ्यामध्ये काय बोलावं कळत सुद्धा नसतं। हे सगळं चालू असताना अचानकपणे आता मात्र ती फोन कट करते, लावायला काढते कट करते, लावायला काढते कट करते, काय चाललंय तिला काही कळत नसतं आणि ती अस्वस्थपणे रडत असते। सांगू नको सांगू, पुन्हा फोन काढते, पुन्हा फोन कट करते, आपण काय करतोय हे सुद्धा तिला आता कळतच नसतं आणि ती अस्वस्थ होत असते। हे सगळं चालू असताना मुक्ता आणि सागर आता तिकडे पोहोचलेले असतात। मुक्ता सागर पोहोचतात आणि ते सावनीला रंगेहात पकडण्यासाठी एका ठिकाणी थांबतात। सागर म्हणतो तुम्हाला वाटतंय का की सावनी खरंच इकडे येईल म्हणून, तिने काही केलं असेल तर ती आपल्याला कशी काय हे करेल? यावरती मुक्ता सांगते तुम्ही काही काळजी, मला नाही वाटत की ती इकडे येईल म्हणून। यावरती मुक्ता म्हणते असं काय करताय, अहो मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा ती इकडे येणार,
तिला समजले ना आता की या सगळ्यामध्ये आपल्याला तिच्याबद्दल काहीतरी पुरावा सापडणार आहे, त्यामुळे ती या सगळ्यामध्ये आता घाबरल्यावरती ती पुन्हा एकदा परत येणार याची मला खात्री आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघं जण वाट पाहत असताना सावनी पोहोचतेच. मुक्ता सांगते कसं आहे, तिला ज्या वेळेला समजेल की पुरावा आपल्या हातात आहे मग तिचा काही करता येणार नाही, तो पुरावा नष्ट करण्यासाठी नक्कीच ती येणार असं म्हणत मुक्ता आणि सागर बोलत असताना सावनी समोर येतेच. मुक्ता म्हणते बघितलं ती बघा ती आली ना सावनी. मग मुक्ता आता सावनीचा पाठलाग करायला लागते. सावनी आता रिक्षा करते आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने जाते. मुक्ता म्हणते ही आता पोलिसांना भेटून सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी हे सगळं करत आहे आणि आपल्याला तिचा पाठलाग करायला पाहिजे. मग आता दोघं जण मुक्ता आणि तिचा पाठलाग करतात आणि मुक्ता आणि सागर पोलीस स्टेशनला येतात. पोलीस स्टेशनला आल्यावरती दोघं जण पाहतात तर काय, ती पोलिसांना पैसे देऊ करत असते. मग मुक्ता आणि सागर दोघं जण तिथेच थांबतात. बराच वेळ तिकडे थांबून तिचं बोलणं ऐकायला लागतात. सावनी इकडे पोलिसांना पैसे देऊन आता अभिषेकच्या बद्दल काहीही बाहेर सत्य न देण्यासाठी प्रयत्न करत असताना रंगे हात पकडण्यासाठी मग मात्र पोलीस तिच्याकडे येतात. त्यावेळेला आता इकडे सावनी हदरते आणि आता इकडे मुक्ता सांगते तुझा खेळ संपलाय. यावरती सावनी म्हणते काय तुम्ही आणि इकडे? त्यावरती मुक्ता सांगते हो आम्ही इकडे. चल तुझा खेळ संपलाय. पोलिसांना येऊन इकडे लाच देतेस का? म्हणजे आता काहीही गोष्टी बोलायला नकोत अभिषेकने म्हणून पैसे देतेस, तुझा खेळ संपलाय. यावरती सावनी हदरते, ततपप करायला लागते. सागर म्हणतो संपलाय ना खेळ तुझा, चल तुला आता बाबतीत आम्ही काहीही ऐकणार नाहीये, हिलाच अरेस्ट करा. हीच आहे अभिषेकची क्राईम पार्टनर, हिनेच आमच्या कोमलचं आयुष्य बर्बाद करायचं ठरवले. आता सावनी रंगे हात तर पकडली गेलेली आहे आणि इथूनच सावनीची रवानगी आता जेलमध्ये सुद्धा होणार आहे. हे सगळं करत असताना मुक्ता आणि सागर यांनी केलेल्या ट्रॅपमध्ये सावनी अडकलेली आहे.